गुड मॉर्निंग गणेशा. हे वर्षसुद्धा खूप छान गेलं माझं आणि आयुष्यामध्ये अजून एक सुखाचं आनंदाचं वर्ष दिल्याबद्दल तुझे खूप सारे आभार. तर आज आहे 21 फेब्रुवारी, माझा बड्डे. तर आम्ही काय ठरवलं होतं, अचानक ठरलं रात्री आहोंच्या मित्राचं स्टेटस पाहिलं आणि त्याने अष्टविनायक यात्रा एका दिवसात कंप्लीट केलेली होती आणि खूप मस्त वाटलं मला ते बघून. आणि अचानक इच्छा झाली की आपण ठरवलं होतं की उज्जैनला जायचं, पण प्रितीशमुळे आपल्याला जाता येत नाही आहे, तर आपण ॲटलिस्ट अष्टविनायक यात्रा तर करूच शकतो. तर चला, आज मी निघाली आहे अष्टविनायक यात्रेला. कोणत्या घालायचे सांग? त्याच्यावर ह्या सुचत याच्याच आहेत या खास याच्या कळते म्हणजे मला. म्हणजे काय, म्हणूनच विचारलं तुला मुद्दाम. याच्यासाठीच घेतलेल्या आहेत या. किती छान आहेत ना. अति झालंय का? बघू इकडे. जास्त झालंय. नाही, एकदम सही. या किती perfect. परफेक्ट आपण घेतलेतच परफेक्ट. ओके, हा त्या दिवशी तिथं पुण्यात बागेत घेतले दगडूशेठच्या तिथे. जवळून बघ ना किती सुंदर दिसत आहेत. हल्ली खूप आवडायला लागलेत काचेच्या बँगल्स. आज कुठे मिळाल्या तर घेऊया. आम्ही ठरवलं होतं 5 वाजता तरी घर सोडायचं, पण नाही, आम्हाला 2 तास कंप्लीट लागतातच. तर 4ला उठली आहे तर ॲटलिस्ट 6-6:30 तर होणारच बाहेर पडायला. नेहमीप्रमाणे आहोंनी आणि प्रितीशनी छान असं माझं ऑप्शन करून घेतलं. उज्जैनला आम्ही जर का गेलो असतो ना, तर ॲटलिस्ट 3 दिवसाचा मुक्काम आम्हाला लागणार होता तिकडच्या पूर्ण ट्रिपसाठी. आणि म्हणूनच आता ही 2 दिवसाची अष्टविनायक यात्रा करायचं ठरवलं आहे. ती कशी होतीये बघूया. निघायचं का मग प्रितीश? नक्की येणार नाहीयेस तू? नक्की येणार नाहीयेस? ही साडी एकदा मी ऑलरेडी नेसली, एकदा काय 2दा नेसली आहे. पण आज नेसण्याचं रिझन म्हणजे कुर्तीज मी नवीन घेतल्या, खूप सारे टॉप घेतले, जीन्स घेतली आणि एक साडी पण नवीन आहे. पण त्या साडीवरचा ब्लाऊज मिळालेला नाही आहे. त्यामुळं म्हटलं हा ब्लाऊज आपण या साडीसोबत, म्हणजे या साडीचाच हा ब्लाऊज आहे, पण कधी पेअर केला नव्हता. दुसराच घातला होता ना मी, स्लीवलेसवाला ग्रीन, आणि एक दुसरा ग्रीन ट्राय केला होता. तर आज पहिल्यांदा मी हा ब्लाऊज घातला आहे आणि छान दिसतंय. म्हणजे साडीसोबत येणारे ब्लाऊज पण साडीला छान दिसत आहेत. चला निघतोय आम्ही. बुद्धीच्या देवतेला भेटायला निघालोय. आपल्या बाप्पाला किती दर्शन करणार आहोत आपल्याला काय आयडिया नाही आहे. वेळेनुसार ठरवणार आहोत ना आपण. आहोंची लगबग चालू आहे कारण सकाळी सकाळी मी हे करून घेतलेलं आहे. आणि बँगल्स बघा किती सुंदर आहेत. मस्त आहेत ना. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. मोरया. उजडायला आत्ता चालू झालं. गणपतीचे सॉन्ग झाले, दत्तात्रयाचे झाले आणि शनीश्वराचे झाले. तर दिवस उजडायला सुरुवात झाली आहे. सूर्य बरोबर इथे आलाय. सुंदर दिसतं. आणि आम्ही ना कोणत्या मार्गे निघालाय सांगतो. आम्ही पिंपरी चिंचवडला राहतो ना, तर तिथून आपण आता कोरेगाव पार्क थोडं हडपसर याला चाललं, सासवड आणि मोरगाव. तर आता आपण चाललोय मोरगावला. मोरगावचा मोरेश्वर हे पहिलं दर्शन आज आम्ही घेणार आहोत. तर तुम्हाला कळलं असेल की थोडक्यात आपण अष्टविनायक यात्रेला निघालेलो आहे. तर अष्टविनायक यात्रा प्रितीशमुळे आम्ही आता तिकडे कुठे मुक्काम वगैरे करू शकणार नाहीये. घरी येणार आहोत परत रात्री. आणि आज ॲटलिस्ट 4 गणपती आम्ही करणार आहोत. उद्याचं उद्या बघू ना. हो. आणि हे मी ओमतारामधून घेतलेलं नवीनवालं, हे त्याच्यावरच आहे. नाजूक आहे ना, नाजूक छान आहे. ओमताराला ना आहे थोडंसं कॉस्टली, पण क्वालिटी आहे. कशात पोहे? ठीक आहे. सोसू. किती रुपयाचा ब्रेकफास्ट दिलाय माहितीये? सगळं मिळून ना, चहा वगैरे सगळं पकडून किती किती सांगा ना दादा. 140. 140 रुपयाचा ब्रेकफास्ट करून आम्ही आता निघालो. एक पोहे, एक डोसा आणि चहा. तर तुम्ही समजू शकता जसा रेट आहे त्याच पद्धतीने त्याची टेस्ट ही होती.
मोरगावमध्ये पोहोचलो आहोत आणि जेव्हा जेव्हा आम्ही जेजुरीला येतो ना तेव्हा तेव्हा मोरगाव नेहमी केलेलं आहे. आज असं वेगळं वाटत होतं की आपण जेजुरीला गेलो नाही आणि तिथून आलो पुढे निघून. पोचलोय आम्ही आत्ता. वीकेंड एवढी मोरगावला गर्दी कधीच पाहिली नव्हती. मला आत्ताच असं कळालं की आज विनायक चतुर्थी आहे. म्हणजे सगळ्या गणपतींना गर्दी असणार आहे. हा? मांगत तुलसीदास कर जोरे मांगत घरी जर का विनायक चतुर्थी माहिती असते तर आला असतात. आलं असतं आज ठरलं. 11:15 झाले. चला तर निघतोय आपण सिद्धटेकला. सिद्धटेक 56 बरोबर आहे ना? का माझ्यामुळे तू रूट बदललास? नाही नाही मी तुम्हाला बोर्ड दाखवला तर इथे ना मॅपमध्ये मला थेऊर दिसते. मग एक लेडी दिसली, तिला टूसी करण्यात आलेला आहे आणि म्हणजे डबल चेक करण्यात आलंय. बरं एक गंमत सांगते. तिथे ना जेव्हा तुम्ही मोरगावचं दर्शन कराल तिथे चांगला एक यंग मुलगा आहे आला आणि मला भविष्य सांगतो आणि रॅन्डमली सुरू केला. पटलं तर 200 रुपये द्यायचे, नाही पटलं तर काहीच नाही द्यायचे बरं का. मग तुमचं काय म्हणणं होतं? मी काय म्हणत होते, तो बोलला मला डावा हात दाखवा, मी लगेच तसं सांगतो. नाही. आता आपण बऱ्याच वेळा कधीतरी हा म्हणणार ना हा म्हणणार ना, बरोबर आहे ना. मग ते बरेच प्रश्न विचारत जाणार. एका 3-4 वेळा तुम्ही हा म्हणलाय आणि मग कसं काय आहे हे सिद्धटेक 40 आणि मग किलोमीटर पैसे दिसतंय. घेतातच ते गळ घालून. आणि तो काय बोलला मला माहितीये. मला बघितलं म्हणजे ही त्यांची टिपिकल वाक्य. हा मला बोलला तुम्ही यांची लक्ष्मी आहे, तुमच्या पायात लक्ष्मी आहे, तुम्ही यांची लक्ष्मी. आणि काय बोलला, आई वडिलांचा मुलगा म्हणून जन्माला आलाय तुम्ही चुकून तुम्ही चुकून बाई म्हणून जन्माला आलाय बोलला. तुम्ही खरं तर पुरुष आहात बोलला. किती निर्लज्ज. मुलगा झालाय मला एक, त्याला सांगायला पाहिजे. बावळट एवढी मी पुरुषासारखी दिसले त्याला. म्हणजे थोडक्यात मी बोल्ड वाटले त्याला माझ्या एक्सप्रेशनवरून आणि बोलल्यावर. आणि मी पटकन बोलते ना कोणाशी पण. ऍक्च्युली मी हसत होते आणि मी हसत का होते, मी वेगळ्या रिझनसाठी हसत होते, ते यांना माहिती होतं. काय झालं माहितीये का, मला ना प्रमोशनसाठी ॲस्ट्रोटॉक नावाचं जे ॲप आहे ना त्यांचे ना सतत मला कॉल येत आहेत. 3 वेळा मला त्यांचे कॉल आले, थर्ड पार्टीकडून कॉल येतात. मग मी त्यांना काय म्हटलं की सॉरी, मी बिलीव्ह नाही करत अशा गोष्टींवरती आणि मी चुकीच्या गोष्टींना प्रमोट नाही करणार. तर एकदा एका लेडीनं केला तर ठीक आहे, मग तिनं समजून घेतलं. मी तिला म्हटलं तुझ्याकडे दुसरे कुठले काही ब्रँड असतील ना, तू दुसऱ्या कुठल्या कंपनीसाठी जेव्हा तुझ्याकडे प्रमोशन येईल ना तेव्हा तू मला कॉन्टॅक्ट कर, पण याच्यासाठी मी नाही करणार. तर ती बोलली की सध्या आम्ही जास्तीत जास्त प्रमोशन याच्यावरतीच करतोय, ॲस्ट्रोटॉकवरती भर देतोय बोलली. म्हटलं सॉरी, मी नाही करू शकत, मी स्वतःच बिलीव्ह नाही करत, तर मी लोकांना का हे प्रमोट करू. पुन्हा दुसऱ्यांदा एका लेडीचा कॉल आला, तर तेव्हा प्रितीशच्या रूममध्ये मी होते. तर प्रितीश मध्ये, मम्मी असलं काहीतरी करशील, अजिबात करायचं नाहीये आपल्याला, अजिबात कितीही पैसे देऊ देत, ॲस्ट्रोटॉक वगैरे असले प्रमोशन्स नाही करायचे तू. म्हटलं इतकं मला छान वाटलं ना की चला आपल्यासारखेच आपल्या मुलाचे पण विचार आहेत. तर ना म्हणून मी तिथे हसत होते, कारण तो मला भविष्य सांगतो करायला लागला ना. राहुलचं काय वेगळंच. मी जरा मजा घेणार होते त्याची, पण मला ते याचं कुठलं ते आईस्क्रीम तुम्ही डिस्काउंट घेतलं तर पैसे नाही द्यायचे. कुठलं ते कुठलं टर्किश आईस्क्रीम. टर्किश, मी इजिप्शियन म्हणायला लागली. टर्किश इकडे काही भाग पाण्याचा दिसतोय, काही भाग कडक उन्हाळा लागलाय असा दिसतोय. चलो, वाव किती सुंदर आहे. पहिल्यांदा आलात ना तुम्ही? मी एकदा आले होते लहान असताना. कुठून जायचंय? मी 8वीत असताना आले होते बघा, त्यामुळे मला काही आता माहिती नाही. त्यानंतर मी आज आली.
सकाळी सकाळी जो काही ब्रेकफास्ट केला ना तो तितकासा काही चांगला नव्हता, आवडला नव्हता. तुम्ही पाहिलंत. अहो ना म्हटलं होतं चला पहिलं ऊसाचा रस घेऊया. तर या बाप्पाच्या मंदिराच्या समोरच हे इतके सारे ऊसाच्या रसाचे गाडे होते ना. पहिल्यांदा रसाचा छान आनंद घेतला, इथे आस्वाद घेतला आणि मग दर्शनासाठी निघालो आहोत. मानस मोरे बस ही राम सिया. बाप्पाचं दर्शन झालं ना इथे सिद्धटेकमध्ये. पाठच्या बाजूला शिवाई देवी मंदिर आहे, तर इथेही यायचं आवर्जून. सुंदर आहे, छान या देवीचंही दर्शन झालं. घर सोडल्यानंतर कळते की किती ऊन आहे. उन्हाळा चालू झाला आहे. सिद्धटेकचं दर्शन झालं आणि आता वाजतायत बरोबर 12:38. तर फर्स्ट हाफमध्ये 2 आणि सेकंड हाफमध्ये 2 असं ठरवलं ना आपण. आता थेऊर ना, ऑटोमॅटिक गाडीनं ब्रेक दिलेला आहे. तर चला आता थेऊरला जाऊया. आम्ही अगदी अचानकपणे हे सारं ठरवलं बरं का, की आपण एखाद्या आपल्या मित्राचं स्टेटस पाहतोय आणि ठरवून लगेच निघतोय. आणि अशा ट्रिप खरंच छान होतात. कदाचित शिवशंभोची इच्छा असेल की तू माझ्या दर्शना अगोदर माझ्या मुलाचं दर्शन घेऊन ये आणि पूर्ण अष्टविनायक यात्रा संपून मग तू माझ्याकडे ये. आता मात्र नक्की लवकरात लवकर मी उज्जैनला जाईन. माझी खरंच खूप मनापासून इच्छा आहे, पण मला शिवा अजून बोलवत नाही आहेत. बोलवतील लवकरच, दर्शनासाठी बोलवतील. तर चला आता इथे ना दुपारचं जेवण करूया. फायनली मला एका चांगल्या हॉटेलमध्ये दादानी आणलेलं आहे. क्या बात है. थाळी बघ. टेस्टी. एन्जॉय. हो, ते बेसनवाली थाळी आहे. आणि वडी पण वेगळी घेऊ शकते. वड्या सेम आहेत. वड्या सेम आहेत, बेसन तुला वेगळं आहे. माझं थोडं स्पायसी वाटतं. या हॉटेलमध्ये थाळी सिस्टम जास्त फेमस आहे, म्हणून आम्ही थाळी घ्यायची ठरवली. मी बेसनची थाळी घेतली आहे, पण पदार्थ बघा किती आहेत. ही वांग्याची भाजी आहे बरं का. कांदा कसा आपण उभा उभा चिरून भाजी करतो ना, तसं ही वांगही उभं उभं बारीक चिरून त्यांनी भाजी केली आहे, टोमॅटो वगैरे घालून. मला खूप आवडली ती आयडिया. आता मीही तशा पद्धतीनं भाजी ट्राय करणार नक्कीच. आणि आहोनी पंजाबी थाळी घेतलेली होती. दोघांच्याही भाज्या खूप टेस्टी होत्या. टेस्टी फूड होतं ना, आणि अगदी स्वस्तात मस्त. खूप मस्त होतं खूपच. आणि दोघांच्याही एक डाळ सोडली तर सगळ्या भाज्या वेगळ्या वेगळ्या होत्या. त्यामुळे सगळ्या भाज्या आम्ही एन्जॉय केल्या. आता निघालोय आम्ही थेऊरला. आणि इथून आता थेऊर बरोबर 30 किलोमीटर असेल. अवतार बघा काय करायचं याचं. एकापेक्षा एक काळुंदरे झालेलो आहे आम्ही. जाऊ दे, गॉगल घालते म्हणजे मला स्वतःला जरा दिसणार नाही मी की किती काळी पडली. कधी या रोडने ट्रॅव्हल करत असाल, म्हणजे अष्टविनायक वगैरे तुम्ही करत असाल, दोन्ही गणपतीच्या मध्ये हे हॉटेल सावळा. हां, मस्त आहे, एक नंबर. बाजरीची भाकरी तर पातळ अशी, माझी जशी फुगते ना तशी मस्त घरच्यासारखी होती. बेसन पण टेस्टी होतं, सगळं छान होतं. आपणची पण थाळी टेस्टी होती. काय हो, आइए गणपती जगवंदन. सिद्धी सदन गजवदन विनायक कृपा सिंधु सुंदर सबला. कदाचित अगोदर कॅलेंडर पाहिलं असतं आणि विनायक चतुर्थी आहे असं कळालं असतं, तर गर्दीचा विचार करून प्लॅन कदाचित चेंजही केला असता. आम्ही करतो असं, त्यामुळे माहिती आहे. आम्ही कॅलेंडर्स पाहिले नाही आणि किती छान ना. माझे वडील म्हणाले, अगं उलट किती चांगल्या दिवशी तू दर्शनासाठी गेली आहेस. कशी आहे गर्दी. चांगलं आहे का? हो, फक्त 30 रुपयाला इकडे मोगऱ्याचा गजरा आहे, प्रॉपर मोगऱ्याचा. हा, छोटा की मोठा? तिकडे आपल्याकडे पण 30ला आहे, पण 3 घ्यावं लागतं. नाही असा वाला रे तो. झालं थेऊर झालं. आता आपण कुठे निघालो? रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी. चला, तुमची पण आम्ही आमच्यासोबत अष्टविनायकची यात्रा करवतोय. मानस मोरे गाइए गणपती जगवंदन. रांजणगाव आलेलं आहे. रांजणगाव आम्हाला ना बरोबर आहे बघा, 5:27 झाले रांजणगावमध्ये यायला. चहा घ्यायचा. काय आहे ते? हा, घ्या. एकच घ्या.
चहा कसा आहे? हा भारी वा वा वा. भूमकर चहा ना? ते पण पुढे अहो म्हणतायत जास्त देतात. आता बघा तुम्हाला कळेल, जास्त नाहीये. कपच ना जाडजूड आहे आणि 2-3च घोट आहेत आतमध्ये. सात वाजता आम्ही इथे म्हणजे 7 वाजेपर्यंत दर्शन होईल असं ठरवलं होतं, पण 6:30ला झालं आहे आणि आता इथे 10 मिनटं बसायचं आणि निघायचं. छान दर्शन होतं मस्त. या चतुर्थीमुळे हे सारं आहे की इतका वेळ लागला, नाहीतर पटपट दर्शन झालं असतं तर एक्स्ट्राचे अजून झाले असते गणपती. आजच्या दिवसभरातलं रांजणगाव आणि मोरगाव ही 2 ठिकाणं आहेत ना, ही बऱ्याच वेळा केली गेली आहेत. कारण ही ऑन दी वे आहेत. जेव्हा शिर्डीला जातो तेव्हाही येता येता आम्ही रांजणगाव किंवा जाताना पहिलं रांजणगाव करतो. मागच्या 1.5 वर्षापूर्वी मी आईला भेटण्यासाठी म्हणून इथे आले होते, जेव्हा आई ट्रिपला निघाली होती. चलो. प्रत्येक बाप्पाच्या ठिकाणी अशा फुलांचा हा जो काही हार मिळतो तो मला खूप दिवसापासून घ्यायचा होता. फायनली मी 2 घेतलेत, एक मंदिरासाठी आणि एक माझ्या सासऱ्यांच्या फोटोसाठी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. खूप छान आज ठरल्याप्रमाणे 4ही गणपतीचं दर्शन झालंय. थोडंसंच ट्रॅफिक, थोडंसंच. 9:05ला अरायवल होतं. तुम्ही तर लवकरच आणते. 8:39 आळंदीमध्ये आहे आम्ही. एवढं दिवसभर कंटाळून आलो होतो की अवतार माझा खूप खराब झाला होता आणि मला असं वाटतच होतं की अशा अवस्थेत मला इथे कोणी भेटलं तर. आणि खरंच मला भेटल्या काही माझ्या सबस्क्रायबर मैत्रिणी आणि छान वाटलं बोलून. पण मलाच कसं तरी होत होतं, अरे यार मी घरी जाऊन आवरून यायला हवं होतं की काय. अगदी घराच्या जवळच्याच हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो. इथे छोटीशी बड्डे पार्टी झाली. पण सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्यांना भेटून, हे बघा ही जी छोटी मुलगी दिसते ना मध्ये, जिला मी आत्ता शेकहँड केलं, तिचासुद्धा आज बड्डे होता. तर खूप भारी वाटलं या सगळ्यांना भेटून. हे बघा, प्रत्येकाची बड्डे सेलिब्रेशनची कॉन्सेप्ट किंवा त्यांची आवड वेगळी असू शकते, हो की नाही. तुम्ही जर का माझे काही मागचे व्हिडिओज पाहिले तर तुम्हाला कळेल की मला नेहमी माझ्या वाढदिवसा दिवशी एखाद्या देवदर्शनाला जायला आवडतं. कारण मला असं वाटतं ज्याच्यामुळे आपल्याला खूप सुंदर असं हे आयुष्य मिळाले त्याच्या प्रतीनं कृतज्ञता तिथे जाऊन व्यक्त करावी आणि एखाद्या छानशा देवाचं दर्शन करून यावं. हेच माझं खरं सेलिब्रेशन असतं स्वतःसाठीचं. अशा पद्धतीनं आज माझ्या वाढदिवसा दिवशी अर्धी अष्टविनायक यात्रा कंप्लीट झालेली आहे. तर याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इथं सेंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा. नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करा. उद्या भेटेन पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.